हॅलो नमस्कार मैत्रिणींनो, स्वागत आहे तुमचं अमिताज फॅशन या चॅनेलवरती। मी अमिता तुमचं मनापासून स्वागत करते। तर इथे बघा, त्या दिवशी मी तुम्हाला दाखवलेलं, काल आपला व्हिडिओ आला नाही, तर त्या दिवशी मी एवढ्या साड्या फॉल बेडिंग केल्या। जवळजवळ ह्या किती साड्या आहेत? 1 2 3 4 5 6 7 साड्या आहेत। या 2 कलरच्या एकच साड्या आहेत। 7 साड्यांचे फॉल माझ्याकडे होते। मी 7 साड्या फॉल बेडिंग करून घेतल्या। त्यानंतर त्यांना मीच हातशिलाई केली, बाहेर कुठे हातशिलाईला दिल्या नाही, कारण कोण अशा मॅडम भेटतच नाही की ज्या व्यवस्थित हातशिलाई करतील, किंवा जवळ आसपास अशा कोणच नाही। आणि लांब द्यायचं म्हटलं का मग परत जेव्हा कस्टमर येतो तेव्हा वेळच्या वेळी त्यांना साड्या द्याव्या लागतात, आणि मग लांब कुठे दिल्या तर मग ते आणणं, परत त्यांच्याकडे साड्या देणं हे जरा थोडंसं मुश्किल जातं। त्यामुळे मी कुठेच साड्या दिल्या नाही, मीच करून घेतल्या हातशिलाई। आणि त्यानंतर जो हा आपला हा जो 40 इंचाचा ब्लाऊज आपण कटिंग केलेला होता, तर तो माझा अर्धाच शिवून झाला आहे। अर्धा आता शिवायचा आहे, त्याची फिटिंग राहिलेली आहे आणि पायपिंग राहिलेली आहे। तर त्याचा व्हिडिओ मी आता तुमच्याबरोबर शेअर करते का फिटिंग करताना आपण कुठली काळजी घ्यायची, फिटिंग कशी करायची, जेव्हा आपण मुंड्यातून फिटिंग करतो तेव्हा कसं माप टाकायचं, किंवा कमरेचं माप कसं टाकायचं, दंडघेर कसे घ्यायचे, हे सगळं मी तुम्हाला दाखवणार आहे। कधी कधी काय होतं का, इथे जे आपण मुंड्यामध्ये इथे कधी कधी झोळ येतो, पुढच्या बाजूला किंवा मागच्या बाजूला कधी कधी झोळ येतो, तर हा झोळ येऊ नये यासाठी फिटिंग करताना काय करावं ते मी आज तुमच्याबरोबर शेअर करणार आहे। तर व्हिडिओ कुठेही स्किप नका करू, व्हिडिओ पूर्ण बघा, जेणेकरून या व्हिडिओतून तुम्हाला खूप सारी माहिती मिळेल। म्हणजेच कसं होईल की तुम्ही तुमचे ब्लाऊज व्यवस्थित फिटिंग केले, व्यवस्थित फिटिंगला बसले, तर तुमच्याकडे कस्टमरही भरपूर येतील। कारण जेव्हा आपला ब्लाऊज कस्टमरला आवडतो, फिटिंगला व्यवस्थित बसतो, तेव्हाच आपल्याकडे कस्टमर येतात। किंवा एखादा कस्टमर नवीन असला आणि तो पहिल्यांदाच आपल्याकडे आला आणि त्याने आपल्याकडे ब्लाऊज शिवला, त्याला तो व्यवस्थित बसला, फिटिंग परफेक्ट असली का कस्टमर कुठलाही असू द्या, तो बरोबर शोधत तुमच्याकडे येणारच। कारण एकदा जर ब्लाऊज त्याला परफेक्ट बसला तर तो आपला परमनंट गिराईक होतो। मग यासाठी काय करायचं, हे जे मुंड्यातलं माप आहे ते मी कशा पद्धतीने टाकते, कशी फिटिंग करते, नक्कीच तुम्ही या व्हिडिओद्वारे मी तुम्हाला सांगणार आहे। तर व्हिडिओ कुठेही स्किप नका करू, व्हिडिओ पूर्ण बघा, जेणेकरून तुम्हाला यातून खूप सारी माहिती पडेल। आणि त्याचबरोबर चॅनेलवर तुम्ही नवीन असाल तर आता लगेच चॅनेलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करा। आणि चला आता आपण व्हिडिओला सुरुवात करूया। तर बघा, तर इथं आपला ब्लाऊज पूर्ण मी शिवून रेडी केलेला आहे, म्हणजे फक्त फिटिंग राहिली आपली। आणि ती फिटिंग कशा पद्धतीने करायची तेच मी आजच्या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे तुम्हाला। तर इथे बघा, आपण 40 इंचाचं माप आहे छातीचं, आणि 2-2 इंच आपण सोडलेलं मार्जिनसाठी। यानंतर मग कमर घेर आपला किती आहे? 42 इंच आहे। तर आपल्याला इथे 2 इंच जे आपण सोडलेलं होतं ते 2 इंच सोडायचे कमरेपासून। आणि इथून जे आपण माप टाकतो, हा मुंड्यातला झोळ येऊ नये म्हणून काय करायचं, जेव्हा आपण छातीची फिटिंग करतो, छातीची फिटिंग जेव्हा आपण करतो तेव्हा ह्या मुंड्यातली जी शिलाई असते तिथून ही जी हुकपट्टी लुकपट्टी असते इथपर्यंत, म्हणजे सरळ असं माप घ्यायचं आहे आपल्याला, सरळ माप घ्यायचे। जेव्हा आपण छातीचं माप टाकतो तेव्हा आपली फिटिंग ही परफेक्ट येते आणि इथे झोळ कुठेही येत नाही। आता हे आपलं 40 इंचाचं छातीचं माप आहे, तर आपल्याला इथे माप टाकायचं आहे। फिटिंग करायच्या आधी तुम्ही पहिले काय करायचं, खुणा करून घ्यायच्या, म्हणजे फिटिंग व्यवस्थित येते, सरळ शिलाई करता येते आपल्याला। आता इथे बघा, 2 इंच मी इथे कमरेपासून आपल्याला 2 इंचाचं मार्जिन सोडायचं। मी इथे 2 इंचाचं मार्जिन सोडते, आणि इथून आपल्याला 40चं माप आहे, तर 40चा चौथा भाग 10 येतो, 10। आणि हे जी आपण लूपची पट्टी वाढवून घेतोय ही, तर ती सोडायची आणि कटोरीपासून या मुंड्यापर्यंत आपल्याला माप टाकायचं आहे, 10 इंच माप टाकायचं। आता मी हे 10 इंच माप इथून
कटोरीपासून घेते. व्हिडिओमध्ये बघा, जेव्हा आपण फिटिंग करतो तेव्हा ही लूपपट्टी आपण वाढवून घेतलेली असते, ही आपण नंतर लावलेली असते, म्हणून ती आपल्याला सोडून माप टाकायचं आहे. मग इथे 10 येतं आणि इथे आपल्याला 10 येते. या पद्धतीने म्हणजे जर आपण लूपपट्टी धरली तर 11.5 येतं. इथे मी एक खूण करून घेतली. त्यानंतर आपले दंडघेर आहेत 7.5 इंच. 7.5 इंच 7.5 इंचावर एक खूण करून घेतली आणि या पद्धतीने आपल्याला आता शिलाई करून घ्यायची व्यवस्थित सरळ. पण इथे काय आहे, इथे कस्टमरची कमर ही 42 आहे, म्हणजे कमरेचा भाग जास्त आहे आणि छातीचा भाग कमी. त्यामुळे आपल्याला जेव्हा शिलाई करायची तेव्हा ती थोडी क्रॉस येणार आहे, कारण इथे कमर जास्त आहे आणि छातीचा भाग कमी आहे. तर इथे आपल्याला 2 इंचाचं मार्जिन सोडलं आपण कमरेला आणि छातीचं माप टाकून 40 इंचाची छाती आहे तर 10 आणि लूपपट्टीपासून मुंड्यापर्यंत 10 इंचाचं मार्जिन सोडलंय आणि शिलाई करून घ्यायची. एक शिलाई करून घेतली मी. यानंतर आपल्याला बाजूला अजून 2 शिलाई टाकायची. ही झाली आपली एका बाजूची फिटिंग. आता आपल्याला या बाजूची फिटिंग बघायची. या बाजूची फिटिंग करताना पण तसंच माप टाकायचं आहे. आता इथून जी आपण हुकपट्टी आहे ती आतमध्ये दुमडलेली आहे, तर आपल्याला पूर्ण या इथून ते या मुंड्यातल्या शिलाईपर्यंत माप घ्यायचं आहे. कुठल्याही ब्लाऊजची फिटिंग करताना तुम्ही अशाच पद्धतीने फिटिंग करा, म्हणजे तुमचा ब्लाऊज अगदी परफेक्ट बसतो आणि दिसायलाही खूप छान दिसतो. इथे कुठे मुंड्यामध्ये झोळे येत नाही, फिटिंग परफेक्ट येते. आणि अशा पद्धतीने जर तुम्ही कस्टमरला परफेक्ट ब्लाऊज शिवून दिला तर नक्कीच तुमचे कस्टमर वाढतील आणि तुमच्याकडे कस्टमरची लाईन लागेल ब्लाऊज शिवून घेण्यासाठी. तर ही ट्रिक्स तुम्ही नक्की वापरा फिटिंग करताना. अशा पद्धतीने फिटिंग करा म्हणजे तुमचा ब्लाऊज अगदी परफेक्ट बसेल. तर इथे मी आता फिटिंग करून घेते. तर 10 इंच इथून आपल्याला मुंड्यापर्यंत 10 इंच घ्यायचं आहे. तर 10 इंचावर मी खूण करून घेते. यानंतर इथून आपल्याला 2 इंचावर कमरेवर जे आपण 2 इंच सोडलेले आहेत, 2 इंच आपण मार्जिन सोडलेलं होतं. कधी कधी मार्जिनमध्ये कमी जास्त होतं, कधी कटिंगमध्ये जातं आपलं कापड, कधी शिलाईमध्ये जाते. तर तेव्हा तर परफेक्ट आपण कमरघेर मोजून घ्यायची. जेव्हा आपण फिटिंग करत असतो तेव्हा पूर्ण कमरघेर मोजून घ्यायची. कमरघेर किती आपली 42, तर 42 इंच पूर्ण ही मोजून घ्यायची. पूर्ण ह्या लूपपासून ते त्या हुकपर्यंत मोजून घ्यायची. आणि जर समजा एक्स्ट्रा किती असेल, 2 इंच एक्स्ट्रा असेल किंवा 4 इंच एक्स्ट्रा असेल, जर 4 इंच एक्स्ट्रा असेल तर तुम्हाला दोन्ही बाजूने अर्धा इंच मार्जिन सोडून शिलाई करायला लागेल. तर इथे माझं बघा 2 इंच बरोबर परफेक्ट आलेलं आहे. तर 2 इंच मी मार्जिन सोडलेले आहे कमरेपासून. इथं 10 इंचावर खूण करून घेतले आणि नंतर आपल्याला इथे दंडघेरावर खूण करायची. तर इथे दंडघेर आपले 7.5 इंच आहेत. तर 7.5 इंचावर मी इथं खूण करून घेते.
चॉकनी दिसत नाही म्हणून मी इथे पेनाचा वापर करते। यानंतर मग आपल्याला अशी सरळ शिलाई दंडघेरापासून मुंड्यापर्यंत सरळ शिलाई आपल्याला करायची आहे। तर मी ही शिलाई करून घेते। तोपर्यंत तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त आवडल्यास जास्तीत जास्त शेअर करा, लाईक करा, कमेंट करा आणि आपल्या व्हिडिओला आपल्या चॅनलला तुमचा असाच सपोर्ट राहू द्या। आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा। आणि असेच बरेचसे व्हिडिओ मी आपल्या चॅनलवर ऑलरेडी अपलोड केलेले आहेत, तर नक्की तुम्ही बघा। आणि अजूनही असे बरेच ब्लाऊज रिलेटेड व्हिडिओ मी आपल्या चॅनलवर टाकणारच आहे, तर त्यासाठी आत्ताच सबस्क्राईब करून ठेवा। आणि व्हिडिओ इथपर्यंत बघितल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद। आता मी ह्याला फिटिंग करून घेते, पाइपिंग करून घेते आणि यानंतर मी तुम्हाला ह्याचा फायनल लुक दाखवते। बघा आपल्या ब्लाऊजचा लुक मस्त अशी पाइपिंग, सुंदर अशी पाइपिंग आले आणि खूप सुंदर असा ब्लाऊज आपला तयार झालाय।